या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये 99% तरुण आहेत जे देशाचं भवितव्य घडवणार आहेत आणि अशा युवक शक्तीला मी अभिवादन करतो। बंधूंनो, आज जन्माष्टमी आहे। रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे, ज्याचा जन्म तुरुंगामध्ये झाला आणि तुरुंगामध्ये असताना जन्म झालेला श्रीकृष्ण अनेक वर्ष अन्याय करणारा कंस त्याला तो नष्ट करणार आहे, ठरलेलं आहे। याचा विश्वास ठेवा। बंधूंनो, कौतुक करावं असं वाटतं की भ्रष्टाचार आता सांगितलं, भ्रष्टाचार कोण करणार? कायदे होतात, लोकपाल बिल सुद्धा येईल, देशाची होणारं आंदोलन, परंतु ते चालवणारी यंत्रणा शेवटी चालवतो तो माणूस असतो। भ्रष्टाचार कोणती एखादी संस्था नाही करत, भ्रष्टाचार माणूस करत असतो। म्हणून तो माणूस त्याचं मतपरिवर्तन, त्याची नीतिमत्ता सुधारवणं हे पहिलं कर्तव्य आहे। माझ्यापासून सुरुवात करायची आहे। ऐरोलीकरांचं अभिनंदन तेवढ्यासाठी की अनेक प्रकारचे 5-5 लाखाच्या अशा रॅली निघतायत, परंतु ऐरोलीकरांनी ही काय 2-4 हजाराची जी रॅली काढली, त्या रॅलीमध्ये आपण सगळेजण प्रतिज्ञा करतोय की अशा प्रकारची रॅली कुठेही झाली नाही। ती प्रतिज्ञा अशी आहे, भविष्यात माझं मत मी कधी विकणार नाही, भविष्यात माझा मतदानाचा अधिकार आहे तो मी बजावणार कुठल्याही परिस्थितीमध्ये। रस्त्यावरच्या भाजीसारखा मी कधी विकला जाणार नाही, माझी कुणीही किंमत करू शकत नाही, अशा प्रकारची एक प्रतिज्ञा आपण करणार आहोत। आणि म्हणून ऐरोलीकरांचं अभिनंदन। अण्णा हजारांच्या या आंदोलनामध्ये अशा प्रकारची आपण रॅली काढली, पण यानंतर सुद्धा ज्या वेळेला अशा प्रकारचा आदेश होईल त्यावेळेला आपण सगळे एकत्र येणार आहोत आणि याच शिस्तीने सगळं करणार आहोत। अशा प्रकारची प्रचंड आपण ताकद दाखवली, ती ताकद सदा सर्व काळ अशी बद्ध असायला पाहिजे, त्याच्यात कुठेही खंड पडता कामा नये याची काळजी आपण घेणार आहोत। सर्व माता भगिनी आणि इथे जगला सगळा जो देशभक्त, हा सगळा देशभक्त तरुण वर्ग, त्या सगळ्यांना परत एकदा अभिवादन करतो आणि भारत माता की जयची घोषणा देतो। भारत माता की जय, वंदे वंदे मातरम। अन्ना हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्ना हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मित्रांनो, आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात। आज या महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज 6 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले आहेत। हे कशासाठी? तर जनलोकपाल बिल मंजूर व्हावं यासाठी बसलेले आहेत। आजच्या तरुणांनी आज हा पुढाकार घेऊन आज या ठिकाणी हा राष्ट्रगीत